भारताची अर्थव्यवस्था रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मिशनवर काम करते आहे। पुढील 5 वर्षात गरिबांसाठी 2 कोटी घरं उभारली जातील, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिलांच्या प्रगतीचा लेखाजोखा बजेटमध्ये मांडला। महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केली। पीएम आवास योजनेअंतर्गत महिलांसाठी 70% घरं, 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार, गर्भमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी वॅक्सिनेशन वाढवणार, अशा अनेक घोषणा महिलांसाठी करण्यात आल्या। आशा वर्कर्सना आयुष्मान योजनेचा लाभ मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। तसंच राज्यातल्या अंगणवाडीचा दर्जा सुधारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तरुणांसाठी यंदाच्या बजेटमध्ये काही घोषणा करण्यात आल्या आहेत। देशात 7 नवे IIT, 7 नवे IIM उभारले जाणार आहेत। तसंच नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं। तसंच फंड ऑफ फंड, स्टार्टअप इंडिया आणि स्टार्टअप क्रेडिट। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस हमी योजना तरुणांना मदत करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। देशात पर्यटनाचा विकास झपाट्यानं करणार असल्याचं यावेळी अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितलं। पर्यटन विकासासाठी राज्यांना मदत करणार असून भारतातील पर्यटन स्थळांचं ब्रँडिंग करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे लक्षद्वीपच्या विकासावर भर देणार असल्याचंही नमूद केलं। रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करताना सांगितलं। 40,000 सामान्य बोगी वाढवणार असून 3 नवे रेल्वे कॉरिडॉर बनवले जाणार आहेत। तसंच वंदे भारत 43,000 नवे डबे तयार करण्यात येणार असल्याचंही सीतारमण यांनी सांगितलं। हवाई वाहतूक क्षेत्रासाठी 1,000 नवीन विमानांची तरतूद करण्यात आली आहे, तर 500हून अधिक नव्या हवाई मार्गांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे।